आली की याचं जे पाणी आहे ते अचानक थोडं पिंक आणि थोडंसं रेड झालं होतं. तर याच्यामागे 3 कारण आहेत सर सायंटिफिक. तर पहिलं कारण असं आहे की ती ब्रुगेड नावाची अलगी आहे शेवाळ त्या काठाशी पूर्ण. तर ती डेव्हलप झाली होती. तर त्याच्यापासून एक गोळी बनते सर, स्पायरोलिना. हाय प्रोटीन असतं त्याच्यामध्ये. म्हणजे सो ती डेव्हलप झाली होती अलगी. त्यानंतर पाण्याचा pH 9.5 झाला होता, कमी झाला होता. आणि जे टेम्परेचर होतं पाण्याचं असं तर ते होतं आपल्या गावाचं टेम्परेचर 46 वाढलं होतं. सो एका रात्रीमध्ये याचा कलर थोडासा रेड आणि पिंक झाला होता. पण आपल्याकडच्या लोकांनी बहुतेक ते फोटो एडिट केले खूप, त्याच्यामुळे लाल भडक आणि गुलाबी असं झालं होतं. काय नाही, लाईट गुलाबी लाईट रेड झालं होतं. तर 8 दिवसानंतर मग ते नॉर्मल झालं परत ते पाणी पडल्यामुळे. आणि आपल्या माहितीकरता सांगतो की असं एक लेख चंद्रावरती पण आढळलेला आहे. आपल्याला कल्पना आहे की 1970मध्ये नील आर्मस्ट्रॉंग नावाचे सायंटिस्ट सगळ्यात पहिले चंद्रावर पोहोचले होते. तर त्या दरम्यान अपोलो 1 नावाचं एक यान पण होतं सोबत. तर त्या लोकांनी पण चंद्राची यात्रा करत होते लोक. तर त्यांना चंद्राच्या पृष्ठभागावर लुनार लेक सारखंच एक लेक सापडलं. तर त्यांनी नासावाल्यांकडे त्याचे फोटोज पाठवले काढून. नासावाल्यांनी मॅच करून बघितले तर ते म्हटले की हे सेम टू सेम आहे, मॅच करतं आहे. सो त्यांनी याला एक नाव प्रदान केलेलं आहे. याला म्हटलेलं आहे लुनार 1 आणि त्याला म्हटलेलं आहे लुनार 2. व्हाय? त्यांचं म्हणणं आहे की चंद्रावरची माती, खनिजं, दगड आणि माती हे लुनार लेकच्या अवतीभोवती असलेली माती, खनिजं आणि दगड हे सिमिलर त्याच्यामुळे. आणि फक्त त्यांचं म्हणणं आहे की वर पाणी नाही आहे फक्त, बाकी सगळं सेम. आणि आता एक खूप महत्त्वाचं पण की जो लोकांना नाहीच माहिती की मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, मला सांगा की तुम्ही कधी अहोरात्र यांच्याबद्दल कधी ऐकलंय, वाचलंय कधी? नाही ना. अहोरात्र नावाची एक संघटना होती, सायंटिस्ट लोक होते. तर त्यांच्या मुलीचा व्हिडिओ पाहिला होता मी. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की अहोरात्रवाल्यांनी इथे सर्वे केला होता. तर त्यांनी काय केलं की आपल्या महाराष्ट्राचा जो मॅप आहे तो आपल्या हातामध्ये घेतला त्यांनी आणि पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या रेषा जोडून बघितल्या. तर त्यांच्या सेंटरला लुनार लेकचा जो सॅटेलाईट व्ह्यू आहे तो आला. ओके. तर जेव्हा ते इथे आले, त्यांनी स्टडी केलं खूप सारं, तर त्यांना असं कळालं की भारत माताची ही जी भूमी आहे आणि त्यांचं असं म्हणणं होतं की बेसॉल्ट रॉकपासून हे लेक तयार झालं नसतं या पृथ्वीच्या या भागावर, तर भविष्यामध्ये आपल्या पृथ्वीचं संतुलन चालू शकलं नसतं व्यवस्थित, जे आज स्टेबल आहे तर ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांनी याला एक नाव दिलेलं आहे. तुम्ही जर का कधी याला एकदम छान प्रकारे बघाल ना तर याचा आकार तुम्हाला नाभीसारखा दिसतो वरून. त्याच्यामुळे त्यांनी याला एक नाव दिलं, याला म्हटलेलं आहे नाभी तीर्थ. ओके. आणि या लेकच्या मध्ये आणि देवीच्या मंदिराच्या मध्ये अशी एक विहीर होती सर, की जे त्याला एक नाव दिलेलं आहे लोकांनी, सासू सुनेची विहीर म्हणतात. तर दुष्काळामध्ये ती वर आली होती पाण्यामध्ये. त्याचं आश्चर्य असं आहे की देवीकडचं पाणी गोड लोकांनी काढलं होतं 1972मध्ये आणि इकडचं खारं निघालं होतं विहिरीतलं पाणी. आश्चर्य म्हणजे ती विहीर अशी गोल आहे आणि त्याला मध्ये भिंत नाही. ओके. तर हे पाणी गोड, इकडचं खारं. त्याला हे मायथॉलॉजिकल नाव दिलेलं आहे सासू सुनेची विहीर. म्हणजे सासूचं पाणी खारट आणि सुनेचं गोड. ते दोघं नाही, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. पण हा मुद्दा लोक समजतात कॉमेडी, पण याच्यामागे सायन्स आहे. की मी तुम्हाला गोमुखची माहिती जी सांगणार आहे, आता गोमुख मला जे दाखवेल मी, तिथे लोक असतील, मी तुम्हाला हेच सांगतो की गोमुखचं तुम्हाला दाखवणार आहे मी. तर तुम्हाला तर एक गोष्ट माहिती होती सर की अल्लाउद्दीन खिलजी, तर त्याचे सगळे गँगने जे हे सगळे जुने मंदिरं दिसून राहिले तुम्हाला. तर या सगळ्या मंदिरांना त्यांनी विनाश करायला ठरलं होतं. आणि जेव्हा ते सिंदखेड राजाला होते सिंदखेड राजाला जेव्हा सांगितलं त्यांनी त्यांच्या लोकांना की लुनार म्हणून एक गाव आहे, तिथे खूप प्राचीन वास्तू आहेत, त्या तोडून या. तर मग त्यांनी खूप मंदिरं तोडली बरं कसं. परंतु त्याचा जीर्णोद्धार ज्या व्यक्तीने केला ती व्यक्ती खरोखर महान होत्या. त्या म्हणजे अहिल्याबाई होळकर. बरोबर. अहिल्याबाई होळकरांनी इतक्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला
आणि जुन्या काळामध्ये